अरे वा, घे बाळा, पौष्टिक लाडू आहेत, खा बघू. ए आई, अगं नकोयत मला लाडू आता. तू आणि तुझा जबराट जावई दोघंही अगदी खाऊ घालण्याच्या बाबतीत सेम आता. अगं ह्या दिवसात खावं. अगं ए ताई, बघ आईकडून घे, लाड पुरवून घे. घे. काय रे, तुमचे लाड करत नाही का? तुमच्यासाठी पण लाडू ठेवले, देईन धपाटा आता. भावना, हे घे, गरम गरम हळदीचं दूध आणले, चल पिऊन टाक लवकर. बहिणी, खरंच नको ग. आधीच पोट खूप भरलंय माझं आणि त्यात आता हल्ली ना दुधाच्या वासाने अगदी मळमळायला लागतं मला. अगं असं काय करतेस? 2 जीवांची आहेस तू, पोटभर खाल्लं पिल्लं पाहिजे. घे. हे बरोबर बोलते ती, घे. वहिनी, तुम्हाला वाटेल मी तुम्हाला क्रॉस करते, पण ऍक्च्युली ह्या दिवसांमध्ये 2 जीवाची आहे म्हणून डबल खायला हवं असं नाहीये. आय थिंक की हे गोडधोड वगैरे तर सगळं अवॉइडच केलं पाहिजे. प्रोटीन रिच फूड खाल्लं पाहिजे, जसं की वेगवेगळ्या डाळ्या, पालेभाज्या असं सगळं खाल्लं पाहिजे. म्हणजे जे पूर्वापार चालत आलंय ते सगळं खोटं आहे असं म्हणायचंय? नाही, मी असं कधी म्हणाले. माझं म्हणणं आहे की डाएटकडे बॅलन्स्ड अप्रोच असायला हवा. ते बॅलन्स डाएट फेट मला काही कळत नाही. मला एवढंच कळतं, आईने पोटभर खाल्लं की बाळाच्या अंगाला लागतं. हो, पण पोटभर जे खातोय ते आपल्या शरीराला गरजेचं आहे की नाही हेही पाहायला हवं ना. हा, हे पण आहे. म्हणजे आम्ही जे खाऊ घालतो त्याची शरीराला गरजच नाही असं म्हणायचंय का तुला? मी असं कधी म्हणाले उगाच? एक मिनिट मुलींनो. अगं बघ ना कशी बोलते. अरे देवा, झाले यांचे वाद सुरू. ताई, हे कधीच बदलणार नाहीये, हे असंच असणार कायम. हा, एक मिनिट बाळा. अगं ती एवढंच म्हणते की गरोदर बाईचा आहार सकस असला पाहिजे, बस. येस, करेक्ट. बोला, तुम्ही मलाच बोला. आता मी पण तुम्हाला चुकीची वाटते का? मी असं काहीच म्हणायला नाही उगाच. बरं, मग आता वाद घालू नका. हा, वाद घालायचं नाही. तिच्यासाठी चाललंय ना सगळं, मग तिच्या समोर वाद नका घालू. असं आले मी, एक मिनिट. हॅलो, अहो ऐकू येत नाहीये नीट. हॅलो, हा बोला. हॅलो लक्ष्मी, काय झालं, तुमचा आवाज का असा? सगळं ठीक आहे ना? मला सांग, भावना आहे का तुझ्या शेजारी? तिकडे आहे कुठे भावना? हो आहे ना. मग तू एक काम कर, तू जरा लांब जा भावनापासून आणि मग बोल. हा, नाही बाजूलाच आहे मी. बोला ना, काय झालंय? तुम्ही इतकी काळजीत का आहात? आज आपल्या फॅक्टरीमध्ये काय झालं फॅक्टरीत? आग लागली अगं, आणि त्या आगीत आपला बँकेत भाजलाय का, खूप भाजलाय. तू एक काम कर, तू आणि मीरा तुम्ही दोघे इथे आ लगेच. ऍक्सिडेंट काय झालं नक्की? आणि मला सांगा, वरद आहे ना तुमच्या बरोबर? तो ठीक आहे ना? हो, बरं ठीक आहे. बऱ्याचशी काळजी तू करू नकोस आणि आता बोलण्यात वेळ नको घालूस. तुम्ही निघा, या लवकर हॉस्पिटलमध्ये. फक्त एकच कर, भावनाला यातलं काही कळू देऊ नकोस. तिला कळलं ना तर खूप टेन्शन येईल का, तिला त्रास होईल. तिला काहीही कळता कामा नाही यातलं. हो, मी आले, निघालेच. हो, या लगेच. अरे देवा, काय झालं असेल माझ्या व्यंकीला? अरे पोरानो, हे बघा, असे चेहरे पाडून काय उपयोग नाही. लक्षात ठेवा, आपल्या समोरचं संकट टळणार आहे का? अरे या श्रीनिवास दळवींच्या फॅक्टरीमध्ये सतत काही ना काहीतरी संकट येतच राहतायत. सांगा ना. आणि किती वेळा ही अशी फॅक्टरी बंद पडणार? ते काय नाही, हे असं सतत चालू राहिलं तर आपल्या नोकरीचे वांदे होणार. पोरांनो, आपल्या हक्कासाठी आपल्यालाच आवाज उठवावा लागणार. श्रीनिवास दळवींना जाब विचारावा लागणार. काका, तुम्ही काय बोलताय? तुम्हालाही माहिती आहे दळवी साहेबांनी आजवर काय काय केलंय आमच्यासाठी, आणि एका कामगाराचा जीवही त्यांनी वाचवलाय. अरे पण ती वेळ आली कशावरून आली याचा विचार केलाय का तुम्ही? फॅक्टरीत आग लागूच नये याची जर का आधीपासून काळजी घेतली असती तर ही वेळ आली असती का? सांगा मला. हे फक्त आणि फक्त श्रीनिवास दळवींच्या निष्काळजीपणामुळे आणि पैशांच्या लोभापायी झालंय. हे सगळं आपल्या जीवावर उठलंय. आता आपल्या घरातली चूल बंद होणार, घरातल्यांची पोटं कशी भरायची? ते काय नाही,
आता आपल्या हक्कासाठी आपल्यालाच आवाज उठवावा लागणार. आपल्यालाच त्या श्रीनिवास दळवींना जाऊन प्रश्न विचारावे लागणार. चला. बरोबर आहे काकांचं. आपल्याला श्रीनिवास दळवींना प्रश्न विचारावे लागतील आणि त्यांना उत्तर द्यावे लागतील. चला चला चला. अहो काका 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 काय होते तुम्हाला? ऐक. अरे या धक्क्यामुळे माझ्या छातीत दुखायला लागलं. तुम्ही इथेच थांबा, आम्ही जाऊन येतो. तुम्हाला काय ते कळवतो, पण आज मात्र श्रीनिवास सरांना आपल्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. चला. पुरानो, मी तुमच्या पाठीशी आहे. मी पण येणार. मी तुमच्यावर बरोबर. तुम्ही थांबा इथे. पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. काका सांभाळा. काका पाणी घ्या, पाणी घ्या. पाणी घ्या. बरोबर. पुराण, तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा, मी काय तुमच्या सोबत येत नाही, पण तुम्ही थांबू नका. हा, तुम्ही आपल्या हक्कासाठी आत्ताच्या आत्ता त्या श्रीनिवास दळवींना जाऊन जा विचारा. मी थांबतो इथे. मी तुमची वाट बघतोय. बरोबर आहे काकांचं. चला आपण जाऊया. जा जा जा. मी आहे तुमच्या मागे. जा. अरे जा. कुठे आहे वेंकी? काय झालंय त्याला? सांगा आधी मला. लक्ष्मी लक्ष्मी तू 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 हे बघ, काळजी करू नकोस. उपचार चालू आहेत वेंकीवर, तो ठीक होईल. हो. कुठे आहे तो? मला त्याला आत्ता बघायचंय. लक्ष्मी लक्ष्मी थांब. असं काय करतेस? म्हणतो ना डॉक्टरांचे उपचार चालू आहेत. ते डॉक्टर आपल्याला सांगतील ना काय नक्की. पण बाबा, हे सगळं घडलं कसं? बहुतेक शॉर्ट सर्किट झालं आणि अचानक आग लागली फॅक्टरीमध्ये. काही कळलंच नाही. मी आज जाऊन काही कामगारांना बाहेर काढलं आणि तेवढ्यात मला वरदने सांगितलं की अगं आपला वेंकी आतमध्ये अडकलाय, आगीत अडकलाय. मी जाणारच तेवढ्यात एक साळवी काका म्हणून एक आपले कामगार आहेत, ते वेंकीला घेऊन आले बाहेर आणि मी तडक त्याला इथे घेऊन आलो हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, माझा वेंकी कसा आहे? बरा होईल ना आमचा वेंकी. मिस्टर दळवी, जी खरी सिच्युएशन आहे ती सांगतो. तुमच्या मुलाच्या पायाला, हाताला आणि चेहऱ्याला मेजर बर्न आहेत. अरे देवा. आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे. सध्या तब्येत स्टेबल आहे, त्यामुळे लवकर तर रिकवर व्हायलाच हवा. मी भेटू शकते त्याला 2 मिनिटं? नाही, सध्या तरी नाही भेटता येणार. ट्रीटमेंट चालू आहे आणि पेशंटला शुद्ध आली तर पाहू.